लेट्स स्टार्ट अगेन. आपण पाहिलं होतं 3 एंटिटीज होत्या आपल्याकडं. ठीक आहे. एक होती फुटबॉल वाली, एक होती बास्केटबॉल वाली. हे मी परत रिपीट करत आहे. याचा अर्थ काय स्टुडंट्स, की तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हे डायग्राम समजणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी आहे. तुम्हाला करणं मस्ट आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय पाहिलं होतं? जेव्हा 3 सर्कल्स आहेत, 3 एंटिटीज दिलेले असतील आणि तिन्ही एंटिटीज मध्ये रिलेशनशिप दिलेलं असेल. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल मी घेईल. तर त्यामध्ये आपण काय केली होती? डायग्राम काढली होती. ठीक आहे. हा होता फुटबॉल वाला सर्कल. समजा हा होता बास्केटबॉल वाला सर्कल त्यामध्ये, आणि हा जो तिसरा सर्कल आहे तो टेनिसचा असेल. ठीक आहे. तो यामध्ये एक लक्षात घ्या, तिसरा सर्कल ड्रॉ करण्याच्या आधी, तिसरा सर्कल ड्रॉ करण्याच्या आधी, ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, यामध्ये हा जो पॉइंट आहे, हा इथून ते हा जो पानवाला आकार दिसतोय स्टुडंट्स तुम्हाला, हा जो पान पान काइंड ऑफ शेप आहे, लीफ काइंड ऑफ जी शेप आहे, ही कोणत्या सर्कलला बिलॉंग करते? समजा हा फुटबॉलचा सर्कल आहे आणि हा बास्केटबॉलचा सर्कल आहे. तर हा पानचा जो आकार आहे, मला सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करून, कोणत्या सर्कल सोबत लिंक्ड आहे? कोणत्या सर्कल्स सोबत लिंक्ड आहे? बोथ. बोथ सर्कल सोबत लिंक्ड आहे स्टुडंट्स. ठीक आहे. म्हणजे बोथ काय म्हणणार आपण? बोथ फुटबॉल आणि बास्केटबॉल. बोथ फुटबॉल आणि बास्केटबॉल. ठीक आहे. ठीक आहे. आता यावरती जेव्हा तिसरा हा सर्कल येतोय, ठीक आहे, आपण एक काम करूया, तिन्ही थोड्या वेगवेगळ्या कलरनी ड्रॉ करूयात, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको येते मला. ठीक आहे. वेगवेगळे कलर्सच यूज करूयात. ठीक आहे. लक्षात घ्या, हा फुटबॉलचा सर्कल आहे. एकदम स्लोली एक्सप्लेन करते. आता ह्यात डाऊट राहायलाच नाही पाहिजे. काहीही करा, बट हे लक्षात घ्या प्लीज. ठीक आहे. की डाऊट कोणालाच यायला नको आता. हा ग्रीन कलरचा जो सर्कल आहे स्टुडंट्स, हा आपण बास्केटबॉलचा सर्कल कन्सिडर करूयात. अजून एक आपला सर्कल पेंडिंग आहे टेनिसचा. ठीक आहे. हा रेड कलरचा जो सर्कल आहे समजा, हा टेनिसचा आहे. ठीक आहे. सो मला एक सांगा, यामध्ये यामध्ये एक एक करून मी तुम्हाला विचारते, प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. पॉइंट नंबर 1, मला एक सांगा, हा जो येलो कलरचा पोर्शन आहे, हा कशाला बिलॉंग करतो? हा कोणत्या एंटिटीला बिलॉंग करतो? चला पिन डाउन करा फास्ट. एक लक्षात घ्या, मला हे मी मागच्या लेक्चर पासून हेच एक्सप्लेन करतेय. चुका करताय तुम्ही. हा फुटबॉलचा सर्कल आहे, हा बास्केटबॉलचा सर्कल आहे आणि हा टेनिसचा सर्कल आहे. फुटबॉल आणि ओन्ली फुटबॉल मध्ये खूप मोठा फरक आहे. मला सांगा, या फुटबॉलच्या अख्ख्या सर्कलमध्ये टेनिस पण यायला लागला इथे. इथे हा टेनिस येतोय का नाही एवढा? येस ऑर नो? इथे बास्केटबॉल पण येतोय. हा वाला पोर्शन बास्केटबॉलचा पण येतोय. मग फुटबॉल आणि ओन्ली फुटबॉलमध्ये फरक समजतोय का स्टुडंट्स? मग जो मी येलो कलरचा जो इथे पोर्शन हायलाइट करून दाखवत आहे तुम्हाला, तो फुटबॉल आहे का ओन्ली फुटबॉल आहे? भलेही राइट आन्सर टाइप केलं तरी पण परत टाइप करा. इज इट फुटबॉल और ओन्ली फुटबॉल? ओन्ली फुटबॉल, ओन्ली फुटबॉल. डोक्यात फीड करून ठेवा. ह्या छोट्या-छोट्या चुका खूप जास्त तुम्हाला म्हणजे भारी पडणार आहेत. आणि जेव्हा पण तुम्हाला ओन्ली फुटबॉलवाला डेटा दिलेला असतो ना स्टुडंट्स, तेव्हाच डेटा तो मध्ये लिहायचा. लिहून घ्या वाटलंच नोटबुकच्या साइडला. जेव्हा ओन्ली फुटबॉलची व्हॅल्यू किंवा संख्या दिलेली असेल, फक्त फुटबॉल खेळणारे एवढे विद्यार्थी आहेत, असं जर प्रश्नामध्ये दिलेलं असेल, तेव्हाच तुम्ही डेटामध्ये लिहाल. समजलं का? समजा जर फुटबॉल खेळणारे 42 स्टुडंट्स आहेत असं आपण बोलतोय. तर मला सांगा, हे 42 चा आकडा आपण मध्ये लिहाल का बाहेर लिहाल? पटकन कॉमेंट करा. प्रत्येकाने कॉमेंट करायचं. जरी येत असेल, जरी नाही येत असेल तरी पण कॉमेंट करायचंय. माझे शब्द काय आहेत लक्ष द्या. मी म्हणतीये की 42 विद्यार्थी असे आहेत जे फुटबॉल खेळतात. आउटसाइड लिहिणं महत्वाचं आहे. जेव्हा मी फक्त फुटबॉल बोलते, समजा 12 विद्यार्थी असे आहेत जे फक्त फुटबॉल खेळतात. तेव्हा तुम्ही हा 12चा आकडा सेंटरला लिहिणार आहात. क्लिअर आहे स्टुडंट्स? इज इट क्लिअर एव्हरीवन? इनसाइड बोलणारे अँड आउटसाइड बोलणारे क्लिअर आहे तुम्हाला? आउटसाइड इनसाइडचा डेटा हे क्लिअर आहे का? आधी सांगा, मगच मी पुढे जाईल. पुढे गेल्यानंतर हा डाउट विचारायचा नाही, मॅम तुम्ही हे परत रिपीट करा.
बिलकुल रिपीट नाही करणार बिकॉज आय एम राइट ॲट माय प्लेस. आय नो. विचारतीये मी तुम्हाला क्लिअर एकदम. राइट? क्लिअर झालं हा पॉइंट क्लिअर आहे. आता स्टुडंट्स मी तुम्हाला सुरुवातीला हा डायग्राम ड्रॉ केला तेव्हा एक गोष्ट विचारली होती. हे जो पानाचा आकार आहे, हे हिरवा कलरचा आणि हा ब्लू कलरचा. हे दोघं जर मी एकत्र केले, मला काय भेटणार आहे? फास्ट, एकदम फास्ट सांगायचं. त्याला मी हायलाइट नाही करत, म्हणजे करत बसलं तर तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल. चला, फास्ट एकदम. फुटबॉल आणि बास्केटबॉल. फुटबॉल आणि बास्केटबॉल. फुटबॉल आणि बास्केटबॉल. ओके. या स्टुडंट्स असे काही आहेत का ज्यांना वाटते की मॅम यामध्ये टेनिस पण यायला पाहिजे? असे काही स्टुडंट्स आहेत का? जर असतील तर समजून घ्या 2 सर्कल्स आहेत यामध्ये. यामध्ये फक्त 2 सर्कल्स इन्व्हॉल्वड आहेत स्टुडंट्स. हा जो पानवाला आकार आहे फक्त 2 सर्कलमुळे येतोय. फक्त 2 सर्कल्समुळे येतो. यामध्ये कोणता येणार आहे मग? फुटबॉल प्लस बास्केटबॉलच येणार आहे. इज इट क्लिअर एव्हरीवन? बोथ फुटबॉल प्लस बास्केटबॉल. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर एकदम? ओके. सो टेल मी नाउ नेक्स्ट. नेक्स्ट. सिमिलरली तुम्हाला एक-एक करून सगळी गोष्ट ते क्लिअर मी करेल. मला सांगा हे बास्केटबॉलवाला जो सर्कल आहे, हा ओन्ली बास्केटबॉल आहे का बास्केटबॉल आहे? जे मी इथे हायलाइट करत आहे. प्लीज एकही विद्यार्थी मागे राहत असेल, तर प्लीज पुढे या. मॅम समजत नाहीये. परत एकदा रिपीट करा. ही जर इच्छा असेल तर प्लीज सांगा मला, ठीक आहे? बट मागे नका राहू प्लीज. मॅम समजत नाही, थोडं उशिरा समजतं, 1-2 वेळेस ऐकल्यावरती समजतं. ह्या गोष्टी असतील तर इथे क्लासमध्येच क्लिअर करून घ्या. ओन्ली बास्केटबॉल. ओन्ली बास्केटबॉल. राणी बोलतायत रिपीट करायला. ठीक आहे. राणी मला एक सांगा, हा तुमचा फुटबॉलचा सर्कल आहे. हा तुमचा बास्केटबॉलचा सर्कल आहे. राणी मी जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाईम विचारलं ना, तेव्हा प्लीज लाजायचं नाही क्लासमध्ये. कोणासाठी लाजायचं नाही. पुढे यायचं आणि विचारायचं. ठीक आहे. आता मला सांगा राणी हा फुटबॉलचा सर्कल आहे, हा बास्केटबॉलचा सर्कल आहे. मी हा जर रंगवला भाग काळ्या रंगानी, तर हा कशाचा जाणार आहे मला सांगा? हा कशासाठी जाणार आहे? या एरियाला आपण काय बोलू राणी? पिन डाउन करा फास्ट. राणीसोबत सगळे पिन डाउन करतील. रिपीट होईल. काही नाही होणार. बोर वाटेल सगळ्यांना क्लासमध्ये. ओन्ली फुटबॉल. राणी हेच चुकत आहे. फुटबॉल आणि ओन्ली फुटबॉल समजून घ्या. फुटबॉलचा अख्खा हा पूर्ण सर्कल आहे. आपण पूर्ण सर्कल घ्यायला लागलोत का? नाही. हा पोर्शन सोडून देतोय. हा पोर्शन सोडून देऊन बाकीचा पोर्शन रंगवत आहोत म्हणजे यामध्ये काय आलं? ओन्ली फुटबॉल आलं. फक्त फुटबॉल आलं. क्लिअर आहे का राणी? राणी क्लिअर आहे का? पुढे या प्लीज फास्ट. फास्ट बोला. पिन डाउन करा फास्ट. सिमिलरली बास्केटबॉलचा हा पूर्ण सर्कल होता. या पूर्ण सर्कलमधनं आपण एवढा भाग सोडून दिला आणि एवढा रंगवला. म्हणजे हा भाग रंगवलाय आपण बास्केटबॉलचा. तर राणी टेल मी इज इट बास्केटबॉल या ओन्ली बास्केटबॉल? बास्केटबॉल या ओन्ली बास्केटबॉल? एव्हरीवन. अलोंग विथ राणी सगळे रिप्लाय करा. थोडं बोर वाटत असेल तुम्हाला, बट स्टिल रिप्लाय करा. ठीक आहे? गॉट इट? क्लिअर आहे? आणि यामध्ये काय कोणीतरी कॉमेंट केलं, लेट मी चेक. मॅम परत एकदा कॉमेंट करा प्लीज. काय तुमचा कॉमेंट खूप वरती गेलाय. आय गेस. थँक यू, थँक यू, थँक यू. क्लिअर आहे? हे फुटबॉल आणि बास्केटबॉल मधला जो पोर्शन आहे हा वाला, हा कशाचा राहील मग? पिन डाउन करा फास्ट सगळे, सगळे, सगळे. राणीसोबत सगळे. त्यांना पण आपण घेऊन जाऊयात पुढे. चला सांगा फास्ट. हा वाला जो पोर्शन आहे राणी मला सांगा आता हा कशाचा राहील? यामध्ये तुम्हाला एक लक्षात यायलंय की फुटबॉलचा पण सर्कल आहे आणि बास्केटबॉलचा पण सर्कल एकमेकांवरती ओव्हरलॅप करत आहेत. ओव्हरलॅप करणे म्हणजे काय? बेसिकली एकमेकांना चिटकून बसलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे हा पोर्शन कशाला जाईल? फुटबॉलला पण जाईल आणि बास्केटबॉलला पण जाईल. तेच आपण इथे केलंय. क्लिअर आहे राणी? क्लिअर नाऊ इज इट क्लिअर? आता क्लिअर झालं का? ओके. सिमिलरली सिमिलरली मला आता सगळ्या स्टुडंट्सनी सांगायचंय, हा वाला जो पोर्शन आहे,
हा कशाला जाईल? इन्क्लुडिंग राणी, एव्हरीवन शुड पिन डाउन. मला सांगा हा पोर्शन कशाचा आहे? टेनिस का ओनली टेनिस? आरती, आरती चुका नका करू. टी लिहिणार आहे प्लीज. ओनली टी लिहा. टेनिसचा आहे का हो? ओन्ली टेनिसचा आहे. तुम्हाला तेच सांगतेय, की हे शब्द खूप मॅटर करणार आहेत. आता असं वाटेल, की मॅम नाही. बट नंतर हे तुम्हाला चुका जेव्हा होतील ना, तेव्हा समजेल. आता नाही समजणार. सिमिलरली आता एक-एक करून सांगा मला. जसं की आपण तो ब्लू कलरनी पानाचा आकार काढला होता. ठीक आहे? ओके. तर यामध्ये पण मला सांगा हा पानाचा आकार कोणत्या सर्कलचा जाईल? हा वाला तर बास्केटबॉलचा आणि रेड वाला जो आहे तो टेनिसचा आहे. तर हा जो पान आहे तो कोणाला जाईल? घाईत झालं. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सांगा आता. कशाला जाईल? बास्केटबॉल एंड टेनिसला जाईल. येस, बास्केटबॉल एंड टेनिसला जाईल. बी प्लस टी ला जाईल. बास्केटबॉल प्लस टेनिसला जाईल. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर? सिमिलरली लास्ट राहिलेला जो भाग आहे इथे, लास्ट राहिलेला जो पोर्शन आहे यामध्ये, हा वाला. ज्यामध्ये एक पोर्शन टेनिसचा आहे, एक पानाचा आकार आणि दुसरा जो आहे तो फुटबॉलचा येतोय. हा पोर्शन कोणाला जाईल स्टुडंट्स? हा स्टुडंट्स फुटबॉल आणि टेनिसला जाईल. आता यामध्ये अजून एक प्रकार आहे. फुटबॉल प्लस टेनिस बघितला आपण. ओके. फुटबॉल प्लस टेनिस बघितला, बास्केटबॉल प्लस टेनिस बघितला आणि फुटबॉल प्लस बास्केटबॉल बघितला. यामध्ये अजून एक प्रकार आहे. डू यू रिमेंबर त्यामध्ये आपण काय बघितलं होतं? ओन्ली फुटबॉल प्लस बास्केटबॉल, ओन्ली बास्केटबॉल प्लस टेनिस, ओन्ली फुटबॉल प्लस टेनिस. आठवतंय स्टुडंट्स? आठवत आहे का? आता यातला जो हा वरचा भाग आहे, हा जो पूर्ण तुमचा ब्लू कलरचा पान आहे, ठीक आहे? हा जो पूर्ण ब्लू कलरचा पान आहे तुमचा, हा वाला. दिसणार नाही मे बी. ठीक आहे, आता आपण कलर चेंज करूयात. हा वाला घेऊया. ठीक आहे. हा जो ब्लू कलरचा तुमचा अख्खा पान आहे, त्या पूर्ण पानामध्ये हा जो वरचा भाग आहे ना स्टुडंट्स, हा जो वरचा भाग आहे, पूजा कुठून रिपीट करायचंय? कुठून रिपीट करायचंय? करेल मी. परत एकदा एक्झाम्पल घेईल. तोपर्यंत ह्याच्याकडे लक्ष द्या. रेड. रेड म्हणजे हे फुटबॉल प्लस टेनिस? आवाज येतोय का स्टुडंट्स माझा? माझ्याकडे थोडं नेटवर्क इश्यू चालू आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? ठीक आहे. लक्ष द्या. तर यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल परत एकदा एक एक्झाम्पल घेईल. लक्षात घ्या. यामध्ये हा जो वरचा भाग आहे ना स्टुडंट्स, ज्यामध्ये फक्त फुटबॉलचा आणि बास्केटबॉलचा सर्कल इन्व्हॉल्व्ड आहे. हा वाला. पूर्ण पानामधला समजा हा असा भाग वरचा. हा कशाला बिलॉन्ग करेल? पिन डाउन करा. हा कशाला बिलॉन्ग करेल? ओन्ली फुटबॉल अँड बास्केटबॉल. ओन्ली फुटबॉल अँड बास्केटबॉल. क्लिअर एव्हरीवन? इज एव्हरीवन क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर? पिन डाउन फास्ट. सिमिलरली हा जो वरचा सर्कल आहे एवढा, हा पण कशाला जाईल? हा कशाला जाईल स्टुडंट्स? हा कशाला जाईल? ग्रीन कलरचा सर्कल कशाला जाईल? ओन्ली फुटबॉल अँड टेनिस. क्लिअर आहे का नाही? क्लिअर आहे का नाही? इकडचा भाग बघा हा वाला. ज्यामध्ये बास्केटबॉल आणि टेनिसचं होतं, बट हे ओन्ली बास्केटबॉल अँड टेनिस आहे. राहिला एक सेंटरचा पोर्शन जो की आपण व्हाईट कलरच ठेवूयात, हा वाला. हा वाला. सेंटरचा जो व्हाईट कलरचा पोर्शन दिसतोय का स्टुडंट्स? दिसतोय का? पॉइंटर दाखवू तुम्हाला इथे? हे पहा इथे लक्षात घ्या. हा वाला जो पार्ट आहे, हा वाला जो पार्ट आहे सेंटरचा, व्हाईट कलरचा, व्हाईट कलरचा, ओके? हे ठीक आहे? लक्षात घ्या आता. हा जो सेंटरवाला पार्ट आहे, हे कशाला रिप्रेझेंट करतं सांगा बरं? ऑल थ्री. ऑल थ्री. फुटबॉल प्लस बास्केटबॉल प्लस टेनिस. फुटबॉल प्लस बास्केटबॉल प्लस टेनिस. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर एव्हरीवन? परत एकदा हा एक क्वेश्चन मी रिपीट करेल. ठीक आहे. क्वेश्चन तर घेईल मी. क्वेश्चनच्या आधी एक डायग्राम रिपीट करेल. ठीक आहे. क्रिस्टल क्लिअर राहायला पाहिजे. एक पण स्टुडंट नको ज्याला प्रॉब्लेम येतोय.
ज्यांना प्रॉब्लेम येतो तर ते थोडेसे पुढे या प्लीज. म्हणजे मला समजेल, मग मी त्यांच्यासोबत चांगलं इंटरॅक्ट करू शकेल. चला फास्ट या पुढे. आपल्याकडे 3 एंटिटीज आहेत समजा ए, बी आणि सी. हे 3 एंटिटी आहेत आणि 3 एंटिटीसाठी आपण 3 वेगवेगळे सर्कल्स ड्रॉ करतोय. जसं की एंटिटी ए साठी हा एक सर्कल आहे. एंटिटी बी साठी आपण दुसरा कलर घेऊयात आणि एंटिटी सी साठी पण दुसरा कलर घेऊयात. ठीक आहे. हा समजा एंटिटी बी साठी आहे. मला सांगा ए आणि बी मध्ये तुम्हाला एक पानचा आकार दिसतोय का? हा वाला? आधी फक्त 2 सर्कलसाठी बघूयात. यामध्ये पहा, हा आहे सर्कल ए, हा आहे सर्कल बी. या सर्कलमध्ये तुम्हाला कॉमन पोर्शन दिसतोय दोघांमधला, जो की हा आहे. बरोबर का नाही स्टुडंट्स? येस, हा वाला पोर्शन. तो हा वाला पोर्शन कशाला बिलॉंग करतो? सगळ्यांनी परत एकदा पिन डाउन करा. काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं तुम्हाला वाटत असेल मॅम बोर होतंय, हेच काय रिपीट शिकवताय. ए अँड बी. ए अँड बी. फक्त ए अँड बी असेल का स्टुडंट्स? नाही. ए अँड बी असेल. चुकलं. श्रेया चुकलं. ओन्ली ए अँड बी नाही. ए अँड बी. ह्या चुका होतात म्हणून मी तुम्हाला रिपीट ह्या गोष्टी शिकवायला लागले. समजलं आता? क्लिअर आहे? ओके. मला सांगा हा पोर्शन कशाला जाईल? हा पोर्शन कशाला जाईल? ओन्ली ए. मला एक पण मिस्टेक नकोय आता. प्लीज ट्राय टू अव्हॉइड इट हां. आपण ट्राय करूयात, प्रयत्न करूयात अव्हॉइड करायचा. हे पहा, हा वाला पोर्शन कशाला जाईल? ओन्ली बी. येस, ओन्ली बी. अजून एक सर्कल घ्या यामध्ये, हा वाला. सी वाला. सी मध्ये स्टुडंट, सी मध्ये आता तुम्हाला मी एक करून आधी विचारते. मला सांगा आधी हा वाला पोर्शन कशाला बिलॉंग करेल? हा वाला. ओन्ली सी. सी आणि ओन्ली सी मधला फरक समजतोय आता? बी अँड ओन्ली बी, ए अँड ओन्ली ए. ए प्लस बी मधला फरक समजतोय? ए प्लस बी अँड ओन्ली ए प्लस बी वाला फरक समजतोय का स्टुडंट्स? येस? अजून एक क्वेश्चन, ह्याचा आन्सर करा. हे आन्सर करा मला. हा वाला पोर्शन कशाला बिलॉंग करेल? हा वाला जो येलो कलरने मी दाखवते, हा वाला. ए अँड सी. ए अँड सी बरोबर? हा वाला कशाला बिलॉंग करेल स्टुडंट्स? हा वाला? बी अँड सी. बी अँड सी. ओन्ली नाही हो, ओन्ली नाही, ओन्ली बिलकुल नाही. चुका नका करू प्लीज. ओन्ली बिलकुल नाही यामध्ये. ओन्ली स्टार्टच नाही झालंय अजून. ओन्लीची कंडिशनच स्टार्ट नाही झाली. ओन्ली कुठून स्टार्ट होईल? आता स्टार्ट होईल. यामध्ये हा वाला जो हिरवा पोर्शन मी दाखवत आहे, बॉल्स काढते छोटे-छोटे इथे, ठीक आहे. हा वाला हिरवा पोर्शन कशाला जाईल सांगा आता फास्ट? स्टुडंट्स, ओन्ली हा शब्द खूप महत्वाचा आहे. ह्याची हे जाणीव ठेवा तुम्ही, नाहीतर चुका करणार आहात तुम्ही पुढे. ए-बी लिहिणारे परत ए-बी लिहितायत. ए-बी आणि ओन्ली ए-बी मधला फरक समजतोय का? अहो, ए आणि बी म्हणजे तुम्ही हा अख्खा पान कन्सिडर करताय. ए आणि बी म्हणजे हा पूर्ण पान. आणि जो वरती मी हिरव्या कलरचे बॉल्स दाखवते हे काय आहेत? हे फक्त ए आणि बी आहेत. हे फक्त ए आणि बी. फक्त ए आणि बी आणि हा संपूर्ण ए प्लस बी ह्या दोघांमधला अंतर समजतोय का? दोघांमधला अंतर समजतोय का स्टुडंट्स? प्लीज परत एकदा विचारतेय, लास्ट वेळेस विचारतेय. सिमिलरली पहा, आता हा येलो कलरचा तुमचा जो सर्कल आहे, येलो कलरचा जो तुमचा हा सर्कल आहे पहा. सर्कल नाही, पानवाला आकार तुमचा, ठीक आहे, हा वाला. या पानवाल्या आकारामध्ये तुम्हाला समजलं की यात काय येतो? ए पण येतोय आणि सी पण येतोय. ए पण येतोय आणि सी पण येतोय. यामध्ये मी काय करते परत आता हा पोर्शनला शेड करते, हिरवा करून टाकते. मला सांगा हा पोर्शन काय? हा पोर्शन काय? यातला वरचा पोर्शन मी शेड केला. याचा काय अर्थ होतो स्टुडंट्स? ओन्ली ए अँड सी. ओन्ली ए अँड सी. परत साल्वे जे कोणी आहेत. साल्वे तुमचं परत चुकलं.
ओन्ली ए अँड सी लक्षात घ्या. ओन्ली ए अँड सी. ए अँड सी म्हणजे हा पूर्ण पोर्शन झाला. हा पूर्ण पोर्शन ए प्लस सी. ओन्ली ए अँड सी म्हणजे एवढा भाग. क्लिअर? क्लिअर? हा जो रेड कलरचा पोर्शन आहे, यात मी आता हे बॉल्स काढते. मला सांगा हा पोर्शन कशाचा आहे? सिमिलरली ओन्ली ए प्लस सी चा पोर्शन झाला हा. ओन्ली ए प्लस सी चा पोर्शन झाला. इज इट क्लिअर एव्हरीवन? बी प्लस सी, सॉरी नॉट ए प्लस सी, बी प्लस सी. ओन्ली बी प्लस सी. राइट? लास्ट बट नॉट द लीस्ट यामध्ये सेंटरला एक छोटा पोर्शन राहतोय. हा वाला. हा वाला जो की ब्लँक आहे. जो की ब्लँक आहे मधला. हे तिन्हीही स्पोर्ट्सला किंवा तिन्ही एंटिटीला बिलॉंग करतो. एक स्टुडंट कोणी आहे ज्याला नाही समजलं, 2 असतील 3 असतील तर पुढे या. लास्ट विचारते, अंत विचारणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जरी डाऊट असतील ना स्टुडंट्स, एकदा रिपीट सेशन वरती पहा. हा मोड इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. कारण हे नाही समजलं तर मग काही पॉइंट नाही पुढचं शिकण्यात. ठीक आहे. आता एक तुम्हाला मी थिअरॉटिकल एक क्वेश्चन देते. आपण ना थोडं प्रॅक्टिस करू जेणेकरून थँक यू पूजा. जेणेकरून आपण काय करूयात यामध्ये, की आपला जे काही यामध्ये शिकलोय आतापर्यंत आपण, ठीक आहे. त्याची एक समरी घेऊयात म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट समजलं का नाही, आकड्यांच्या हिशोबात घेऊयात, जे की एक्झाममध्ये तुमच्या येऊ शकतं. आय थिंक ऑलरेडी मी हा एक्झाम्पल दिला होता. इफ आय एम नॉट रॉंग फुटबॉलवरच घेऊयात. ठीक आहे. 2च मिनिटं द्या प्लीज. चलो, लेट्स स्टार्ट. प्लीज तुम्ही हे जे कमेंट्स करता ग्रुपमध्ये पण करत सॉरी व्हिडिओच्या खाली पण करत जा. ठीक आहे. जेणेकरून 1 वर्षानंतर जर मी हा व्हिडिओ ओपन करून पाहिला तर हा मला सॅटिस्फाईड राहील, की मी काही लोकांना जे मार्गदर्शन करू शकते. ठीक आहे. सो आय एम हॅपी विथ इट ओन्ली. यानंतर पहा, आपण एक ना एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. समजा आपल्याकडे 30 विद्यार्थी आहेत, 30 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. 30 विद्यार्थी आहेत. जे की वेगवेगळे स्पोर्ट्स खेळत आहेत. ओके. त्यात आहे परत फुटबॉलच घेऊयात, बास्केटबॉल घेऊयात आणि टेनिस घेऊयात. हे 3 प्रकारचे स्पोर्ट्स खेळणारे 30 विद्यार्थी आहेत आपल्याकडे. ठीक आहे. या 30 विद्यार्थ्यांमध्ये स्टुडंट्स 20 विद्यार्थी असे आहेत जे बास्केटबॉल खेळतात. आता बास्केटबॉलचा अर्थ माझा काय आहे? ओन्ली बास्केटबॉल आहे का स्टुडंट्स? नाही, बास्केटबॉल आहे. म्हणजे मी हे व्हॅल्यू सर्कलच्या मध्ये लिहायला पाहिजे का सर्कलच्या बाहेर लिहायला पाहिजे? समजतंय? 16 फुटबॉल खेळते. 16 व्हॅल्यू पण परत बाहेर येईल सर्कलच्या. कारण मी ओन्ली फुटबॉल नाही बोलत आहे, फुटबॉल बोलते. 15 असे आहेत जे टेनिस खेळतात. परत टेनिसला आपण ही जी आकडा आहे 15 आपण ते पण बाहेर लिहूया. ठीक आहे. नंतर पहा 10 विद्यार्थी असे आहेत जे बास्केटबॉल खेळतायत आणि टेनिस खेळतायत. ठीक आहे. बोथ बास्केटबॉल अँड टेनिस. ओके. नेक्स्टली यामध्ये 11 विद्यार्थी असे आहेत स्टुडंट्स जे बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळतील. ठीक आहे. 9 विद्यार्थी असे आहेत फुटबॉल आणि टेनिस. आता हे फक्त बास्केटबॉल, टेनिस, फक्त बास्केटबॉल आणि फुटबॉल किंवा फुटबॉल आणि टेनिस फक्त कुठेच दिलेलं नाही. ओन्ली हा शब्द वापरला नाही म्हणजे हे पण व्हॅल्यू आपण सर्कलच्या किंवा त्या पानाच्या बाहेरच काढूया. ठीक आहे. अदर दॅन दिस पहा आता आपल्याकडे असे 7 विद्यार्थी आहेत जे तिन्ही स्पोर्ट्स खेळतात. मला सांगा तिन्ही आपण कुठे लिहितो? तिन्ही स्पोर्ट्स ऑलमध्ये येस ऑलमध्ये म्हणजे कुठे सेंटरला. राइट? इनसाइड ऑफ द होल डायग्राम, वेन डायग्राममध्ये. ठीक आहे. आता स्टार्ट करूयात आपण. बास्केटबॉलसाठी मी हा ना ब्लू कलरच ठेवते. ठीक आहे. हा झाला बास्केटबॉलचा सर्कल आपला ब्लू कलर. ओके. यामध्ये आपण फुटबॉलसाठी घेऊयात रेड कलर. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट यामध्ये घेऊयात टेनिस. टेनिससाठी घेऊयात ग्रीन कलर. ठीक आहे. तो स्टार्ट करूयात आता पेन ब्लॅक ठेवून. ठीक आहे. हा आहे बास्केटबॉलचा सर्कल तुमचा, हा आहे तुमचा फुटबॉलचा सर्कल आणि हा आहे टेनिसचा सर्कल. सो टेल मी फर्स्ट. ओके. 20 विद्यार्थी बास्केटबॉल आपण काय करू जेव्हा पण असं तुम्हाला डायग्राम दिलेली असते ना, तेव्हा खालून वर स्टार्ट करायचं.
खालून वर म्हणजे काय? जिथून आपल्याला आता समजा हे शेवटचं वाक्य आहे. ठीक आहे. इथून स्टार्ट करूयात. 7 जे आहेत तिन्ही प्रकारचे स्पोर्ट्स खेळतात. म्हणजे 7 कुठे येईल स्टुडंट्स? 7 ही व्हॅल्यू कुठे लिहू मी? सेंटरला लिहून टाकू, इनसाइड इथे लिहून टाकू 7. 7 आकडा काय दाखवते? तिन्ही प्रकारचे स्पोर्ट्स दाखवते. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर? ओके. यानंतर पहा नेक्स्ट. हा क्लिअर झाला म्हणजे ह्याला मी थोडं कट डाउन करून टाकते. ठीक आहे. यानंतर 9 असे विद्यार्थी आहेत जे फुटबॉल आणि टेनिस खेळतात. फुटबॉल आणि टेनिस खेळणारे मला सांगा मी इथे लिहू का बाहेर लिहू? 1 ह्या जागी लिहू का 2 ह्या जागी लिहू? पटकन कॉमेंट करा. अबा बाबा! मग काही आंबे घेऊ. आंबे, सफरचंद नाही सगळेच घेऊयात. भाजीपाला पण घेऊयात. थोडं आधी उत्तर तरी प्रॉपर द्या. लक्षात घ्या स्टुडंट्स, लक्षात घ्या. फक्त बास्केटबॉल, फक्त फुटबॉल आणि टेनिस आहे का? फक्त फुटबॉल आणि टेनिस आहे का स्टुडंट्स? नाही समजत आहे तुम्हाला अजूनही? पहा लक्षात घ्या. फक्त फुटबॉल आणि टेनिस म्हटलं असतं तर मी इथे लिहिलं असतं या भागामध्ये. फक्त फुटबॉल आणि टेनिस म्हटलं असतं तर या भागात लिहिलं असतं. पण यामध्ये स्टुडंट्स फुटबॉल आणि टेनिस बोललेलं आहे म्हणजे आपण सेफर साइडला बाहेर लिहूयात ना, कारण आपल्याला फक्त फुटबॉल आणि टेनिसचा डेटा नाही माहिती. ते तर काढावं लागणार आहे, शोधावं लागणार आहे. मग इथे किती व्हॅल्यू ही आउटसाइड व्हॅल्यू येईल 9. समजलं मी बाहेर का लिहिले 9 ला? साध वेट, साध थोडं थोडं थांबा, थोडं थांबा. गडबड नका करू. मला सगळ्या स्टुडंट्सचा विचार करावा लागेल इथे. ठीक आहे? इट्स गुड that you are giving the answer, but प्लीज सबमिस प्लीज नहीं, कोई भी नहीं रिप्लाई करेगा। आगे की चीजें मत बताओ। अगर आपको आता ही है तो प्लीज आप रिपीट मोड पे शायद रिकॉर्डेड सेशन भी देख सकते हो। लेट मी थिंक ऑफ द अदर स्टुडंट्स ओव्हर हियर। 9 स्टुडंट्स बाहेर कसं लिहिलं समजलं का? पटकन पिन डाउन करा, मला पुढे घ्यायचं. 10 मिनिटं शिल्लक आहेत क्लासमध्ये. क्लिअर एव्हरीवन? सिमिलरली बास्केटबॉल आणि फुटबॉल हे झालं डेटा, ह्याला कट करून टाकते. बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळणारे 11 विद्यार्थी आहेत. बास्केटबॉल आणि फुटबॉल म्हणजे इथे मी 11 डेटा लिहून टाकू बाहेरच्या साइडला. लिहून टाकू बाहेर? येस? क्लिअर एव्हरीवन? 11 बाहेर कसं लिहिलं समजलं सगळ्यांना? आउट. बास्केटबॉल प्लस टेनिस लिहिणारे 10 विद्यार्थी जे की मी परत ह्याला बाहेर लिहून टाकले. इथे 10 आउटसाइड ऑफ द सर्कल. आता यावरनं स्टुडंट्स आपण डेटा काढू शकतो. फक्त बास्केटबॉल, फुटबॉल फक्त वाला डेटा काढू शकतो. कसा पहा? आता आपल्याला एक लक्षात आलं, की फक्त वाला डेटा कुठे येतो? इथे. फक्त वाला डेटा कुठे येतो? इथे. फक्त वाला डेटा कुठे येतो? इथे. बरोबर? सो आता ह्याच्या मागे लागू आपण फक्त वाला डेटा काढायला. पहिला काढूयात फक्त बास्केटबॉल आणि फुटबॉल. मला सांगा फक्त बास्केटबॉल आणि फुटबॉलवाला किती डेटा येईल? फक्त बास्केटबॉल आणि फुटबॉल. बास्केटबॉल वाला सर्कल हा, फुटबॉलवाला सर्कल हा. त्यांचा दोघांचा डेटा दिलेला आहे 11. 11 मधनं मी जेव्हा 7 वजा करून टाकते, या पूर्ण पानामधनं जेव्हा मी खालचा डेटा वजा करून टाकते, जो की 7 आहे, मला इथली व्हॅल्यू भेटेल का नाही? माझ्याकडे ही सगळी व्हॅल्यू आहे 11. 11 मधनं 7 वजा करा, तुम्हाला काय भेटेल? 4. म्हणजे 4 विद्यार्थी असे आहेत स्टुडंट जे बास्केटबॉल आणि फुटबॉल फक्त 2 खेळ खेळत आहेत. फक्त बास्केटबॉल आणि फक्त फुटबॉल. समजत आहे? फक्त बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळणारे 4 विद्यार्थी आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? सिमिलरली फक्त बास्केटबॉल आणि टेनिस खेळणारे कसे शोधणार आहात तुम्ही? हा पहा, ग्रीनवाला जो पानवाला आकार आहे तुमचा, यामध्ये यामध्ये मधली व्हॅल्यू आहे 7. मधली व्हॅल्यू आहे 7. पूर्ण व्हॅल्यू आहे 10. 10 मधनं मी जेव्हा 7 वजा करते, मला भेटेल 3, जे की 3 माझी ही व्हॅल्यू इथे मी लिहून टाकते. मग फक्त बास्केटबॉल आणि टेनिस खेळणारे 3 विद्यार्थी झाले स्टुडंट्स. क्लिअर? सिमिलरली फक्त फुटबॉल आणि टेनिस खेळणारे किती होतील? ग्रीनवाला सर्कलकडे फोकस करायचं. पूर्ण अख्खी व्हॅल्यू किती आहे? 9. 9 मधनं जेव्हा मी परत 7 वजा करेल, मला भेटेल किती? 2. 2 ही व्हॅल्यू इथे येऊन जाईल.
म्हणजे फक्त फुटबॉल आणि टेनिस खेळणारे विद्यार्थी किती आहेत? 2. मला सांगा हे 4, 3 आणि 2 व्हॅल्यू कशी आली सगळ्यांना क्लिअर आहे का? 4, 3, 2 कशी व्हॅल्यू आली सगळ्यांना क्लिअर आहे का? पिन डाउन करा फास्ट एकदम. क्लिअर एव्हरीवन? ओके. आता तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे. आता आपण फक्तवाली व्हॅल्यू इझिली विथड्रॉ करू शकतो. जसं की आता पहा, फक्त बास्केटबॉलवाले आपल्याला सांगता येईल, फक्त फुटबॉलवाले सांगता येईल. कसं आधी आपण काय करूयात बाकीच्या व्हॅल्यूजकडे फोकस करूयात. ठीक आहे? जसं की पहा आता टेनिस खेळणारे 15 विद्यार्थी, फुटबॉल खेळणारे 16 आणि बास्केटबॉल खेळणारे 20. हे फक्तवाली व्हॅल्यू आहे का? नाही. फक्तवाली व्हॅल्यू आपण शोधू शकतो. जसं की आता बास्केटबॉल 20 हा आकडा मी मध्ये लिहायला पाहिजे का बाहेर लिहायला पाहिजे? बास्केटबॉल खेळणारे 20 विद्यार्थी आहेत. हा आकडा मी मध्ये लिहायला पाहिजे का बाहेर लिहायला पाहिजे? आउटसाइड ऑफ द सर्कल इथे मी लिहिला 20. स्क्वेअर शेप वापरू याच्यासाठी. फुटबॉलवाले परत 16 आहेत. परत ह्याला आपण बाहेर लिहू आणि टेनिस खेळणारे आहेत 15 ह्याला पण मी परत बाहेर लिहील. ठीक आहे? बाहेर, बाहेर, बाहेर आपण व्हॅल्यू लिहून टाकली. यानंतर तुम्हाला काय लक्षात यायला पाहिजे स्टुडंट्स, एकच सेकंद. आवाज येतो बाहेरचा. ठीक आहे? सो यामध्ये वन्स व्हॅल्यू तुम्ही आउटसाइड ऑफ द सर्कल लिहिली, यावरून तुम्हाला लक्षात येईल तुम्ही फक्त बास्केटबॉलची व्हॅल्यू शोधू शकाल का? फक्त फुटबॉलवाली व्हॅल्यू शोधू शकाल का स्टुडंट्स? फक्त टेनिसवाली व्हॅल्यू शोधू शकाल का? का नाही? का नाही? लक्षात घ्या, जेव्हा मी फक्त बास्केटबॉलचा विचार करत आहे, व्हेन डायग्राममध्ये जेव्हा मी फक्त बास्केटबॉलचा विचार करत आहे, आय विल मायनस रिमेनिंग व्हॅल्यू मी इथे बाकीच्या व्हॅल्यू वजा करू शकते. जसं की 4, 7 आणि 3 ही व्हॅल्यू जर मी 20 मधनं वजा केली, तर मला राहिलेली व्हॅल्यू भेटून जाईल का नाही? मला आन्सर नका सांगू, तुम्हाला कॉन्सेप्ट समजतीये का ते सांगा. 4, 7 आणि 3 20 मधनं जेव्हा मी वजा करते, म्हणजे 14 जेव्हा मी 20 मधनं वजा करते, मला जे 6 भेटत आहे, हे फक्त बास्केटबॉलमध्ये येते स्टुडंट्स. सिमिलरली फुटबॉलमध्ये टोटल आहेत 16. 16 मधनं मी जेव्हा 4, 7 आणि 2 वजा करेल, मला भेटून जाईल फक्त फुटबॉलची व्हॅल्यू. सिमिलरली फक्त टेनिसची व्हॅल्यू शोधण्यासाठी मी 15 मधनं 3, 7 आणि 2 वजा केले तर मला भेटून जाईल का नाही? इज इट क्लिअर एव्हरीवन? एकदम क्रिस्टल क्लिअर. 7 कसे आले म्हणजे? 7 कसे आले म्हणजे 7 तर दिलं होतं ऑलरेडी 7 ऑल 3. लक्ष नाहीये तुमच्या क्लासमध्ये म्हणजे 100%. येस? प्लीज थोडं लक्ष द्या. आय नो थोडं कधी-कधी डायव्हर्ट होऊ शकतं लक्ष. मॅक्सिममली ट्राय करा, ठीक आहे? आजच्या लेक्चरपुरतं एवढंच होतं स्टुडंट्स. स्टिल डाउट असेल कुठे ना कुठे डोक्यामध्ये तर प्लीज एकदा ही रेकॉर्डिंग पाहून घ्या, ठीक आहे? वन्स डन विथ द रेकॉर्डिंग, उद्या आपण एक सेशन ठेवूयात व्हेन डायग्राम एंड व्हेन डायग्राम इज डन, कंप्लीटेड, डस्टेड. बस एवढंच आहे व्हेन डायग्राममध्ये. फक्त हे समजायला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना एकदम क्रिस्टल क्लिअर आहे? आणि प्लीज थोडं व्हिडिओच्या खाली छान-छान कमेंट्स टाकत जा. मला बूस्ट भेटतं तुमच्याकडनं रिप्लाय येणं म्हणजे इट्स लाइक की हां, आपण काहीतरी कोणासाठी मेहनत करतोय म्हणजे ठीक आहे, की तुमचे रिप्लाय तर म्हणजे पॉझिटिव्ह जाते, यू नो काइंड ऑफ पॉझिटिव्ह जाते. करत जा कमेंट. ओके. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग द सेशन. ओके. उद्या आपण परत सेशन घेऊयात. पॉसिबली तुम्ही जसं म्हणताय की मंडेला सुट्टी पाहिजे. मंडेला जर सुट्टी असेल तर मी उद्या लेक्चर घेईल. ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्रा लेक्चर घेऊन टाकूयात आपण. ओके. सो थँक यू फॉर जॉइनिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय. बाय बाय. कालचे पण रेकॉर्डिंग शेअर करते आणि आजचे पण शेअर करते. ठीक आहे. थँक यू एव्हरीवन. थँक यू.